त्याने ते पांढरे हिरवे म्हणजे एक जसं आपण आपल्या देशाचा फ्लॅग तसं वातावरण निर्मिती होईल अशी त्याच्या पाठीमागची भावना आहे त्याची. पांढरा पण म्हटलेला आहे, तुम्ही पांढऱ्याकडे नाही पाहत. देशभक्तीपर वातावरण असेल असं त्या हिशोबाने त्याने हे केलं. नाही, सीबीएसई मध्ये दरवर्षी असा काही पुस्तक चेंज होतात तसा नाही. सीबीएसई जे एनसीईआरटी जे पुस्तक तयार केलेले आहे संस्था तयार करतात पहिली ते सातवी, 8वी ते 10वी जो सीबीएसई बोर्ड आहे ते बोर्ड देतं, जसं आपलं एसएससी बोर्ड देतं. पण पहिली ते सातवी जे कंट्रोल 7.8 मध्ये जो आपला कंट्रोल आहे स्टेट गव्हर्नमेंटचा, ते तो कंट्रोल त्या अधिकाराचा वापर स्टेट गव्हर्नमेंट करत नाहीये असं मी आपल्याला सांगतो. नाही, ते प्रत्येक जेवढे सीबीएसई एफिलिएटेड शाळा आहेत त्यांनी एनसीईआरटी ची पुस्तक वापरली पाहिजे आणि ते एनसीईआरटी पहिलीपासून 12वी पर्यंत सगळी पुस्तक काढतात आणि त्याप्रमाणे वापरतात. काय करतात बहुतांश शाळेत, असं मी तुम्हाला नावं सांगेन काही आडणाऱ्या शाळेचे, दरवर्षी त्यांच्या पाठ्यपुस्तकात 2-2, 3-3 असे विषय चेंज करल्यामुळे नाही पर्टिक्युलर असं लक्षात आणून दिलं तर त्यांना आपण हे करू. आणि या संदर्भामध्ये पण काही नियम कायदे आपण प्रारूप त्याचं प्रोसेस मध्ये आहे. येणाऱ्या काळामध्ये ते पण आपल्याला दिसेल. येणाऱ्या शैक्षणिक काळात शैक्षणिक वर्षापासून होऊ शकतंय. शहरी शाळा आहेत, ग्रामीण आहेत, मैदानी उपलब्ध नाही, ते संचालन कार्यक्रम कसे होणार त्यासाठी वेगळा निधी दिला जाईल. नाही, या संदर्भामध्ये समजा ध्वजारोहणाचा शासकीय कार्यक्रम होतोच आपला, प्रत्येक शाळेमध्ये असाही कार्यक्रम होतोच, बरोबर. समजा ऐका ना समजा एखादं गाव आहे, त्या गावामध्ये 2 शाळा असतील तर आणि त्या गावाचं एखादं मैदान असेल तर दोन्ही शाळा एकत्रितपणे येऊन करतील आणि पूर्ण गाव त्या कार्यक्रमाला शुभेच्छा आशीर्वाद द्यायला उपस्थित राहील. मुलांनी काही महिन्यांपासून याची प्रॅक्टिस केलेली आहे आणि देशभक्तीपर गाण्यांवर कवायत आहे. एक छान मेसेज याच्यातनं जाणार आहे. आम्ही काही नमुने तयार करून दिले आहेत, तरी पण स्थानिक पातळीवर आता याच्यासाठी पण एक टीम आपण तयार केली होती. शेवटी त्या ज्या शारीरिक हालचाली आहेत त्या विद्यार्थ्याच्या संपूर्ण शरीराचा व्यायाम पण कसा होईल हे त्या तज्ञांकडनं आपण डिझाईन करून घेतला आणि साधारणपणे त्या हालचालींवर ते गाणे पण लयबद्ध कसे होतील असं ते पण आपण डिझाईन करून घेतलं. तत्राप कोणाला वाटलं की स्थानिक पातळीवर, परंतु देशभक्तीपर गाणी हा त्याचा निकष आहे. 14 मिनिटांचा एक साधारणतः 14 ते 15 मिनिटांची ही कवायत आहे. दर शनिवारी आहे आता आणि 26 जानेवारीला एकाच वेळेस संपूर्ण राज्यामध्ये ते सादर केलं जाईल. मानस वगैरे नाही, परंतु आता इतके विद्यार्थी करतील 2 कोटीच्या वरती विद्यार्थी आताच्या घडीला आम्हाला अपेक्षित आहे. झालं तर तुमच्या शुभेच्छा. निश्चितपणे या संदर्भामध्ये केंद्र शासनाशी आम्ही संपर्कात आहोत. इतर राज्यांनी काय स्टँड्स घेतलेले आहेत ते पण आम्ही तिकडे संपर्कात आहोत. आता ते माननीय सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय आदेश आहेत. आम्ही पण त्यांच्या संपर्कात आहोत, पत्रव्यवहार केलेला आहे.
काय? खाजगी शाळांचा शुल्क नियम सुधारणा शुल्क कसा ठरवायचा यासाठी आपण ते आपण तर आपला जे शुल्काचा नियम आहे ते मागणीसारखे ते आपण बदलला पाहिजे, पण चर्चा करतो ते आपला म्हणजे चांगला आहे. त्याचं चर्चा करून निर्णय करू. गेल्या महिन्यामध्ये काही कॉन्व्हेंट शाळांमध्ये मुंबईची एक शाळा होती, राज्य सरकार प्रयास कर रहा है, क्या है पूरा और किस तरीके से राष्ट्र प्रथम इस संकल्पना पर आधारित 26 जनवरी जो हमारा भारतीय प्रजासत्ताक दिन है, पूरे महाराष्ट्र में सभी डिपार्टमेंट्स के माध्यम से, जैसे शालेय शिक्षण विभाग है, आदिवासी विभाग, सामाजिक न्याय विभाग, इनके माध्यम की जो भी स्कूलें हैं, सभी भाषिक स्कूलों में, सभी संस्थाओं की स्कूलों में, सभी सरकारी स्कूलों में देशभक्ति पर गानों के ऊपर सामूहिक कवायद इसका संचालन किया जाएगा। शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न होने के बाद ये कवायद लोकल लेवल के नागरिकों को साथ में लेकर, प्रशासन को साथ में लेकर, सभी लोक प्रतिनिधियों को साथ में लेकर ये कवायद संपन्न होगी। लगभग 2 करोड़ से ज्यादा स्टूडेंट्स पूरे महाराष्ट्र भर में इसमें शामिल हो गए। मैं आपके माध्यम से सभी नागरिकों को, लोक प्रतिनिधियों को विनती आह्वान करता हूं, इसमें आप शामिल हुई है। आपकी शुभेच्छा, आपके आशीर्वाद की जरूरत है। सभी माध्यम के स्कूलों को, सभी भाषिक के स्कूलों को भी ये लागू होगा। दादा, सामूहिक गायन की बात आपने कही, लेकिन सरकार के भीतर 2 पार्टियां हैं जो सामूहिक तरीके से देशभक्ति पर गाने, हाँ, कोई भी पक्ष होगा, कोई भी पार्टी होगी, लेकिन आखिरी में हमारा नेशन फर्स्ट, राष्ट्र प्रथम है। त्या समितीला मुदतवाढ देण्यात आलेली आहे। अद्याप तो अहवाल प्राप्त नाही। 1 महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे। हो, त्याची प्रक्रिया बऱ्यापैकी पूर्ण करण्यात आलेली आहे आणि मला वाटतं की पुढच्या महिन्यापासून या राज्याच्या विद्यार्थिनींना सेल्फ डिफेन्स याचं प्रशिक्षण त्या ठिकाणी दिलं जाणार आहे। याच्यासाठी काही विद्यार्थिनी, महिला यांना प्रशिक्षण दिलं जाईल आणि त्यांच्या माध्यमातून प्रत्येक शाळेच्या विद्यार्थिनींना सेल्फ डिफेन्सचं प्रशिक्षण दिलं जाईल। त्याच्यासोबतच राज्याच्या माजी सैनिकांच्या सहकार्याने, त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षण, अगदी मग बेसिक सावधान विश्रामच्या पासून तर त्यांच्या कवायती, संचलन, परेड याचंही शिस्तीचं प्रशिक्षण त्या ठिकाणी दिलं जाईल आणि विद्यार्थ्यांनी उद्याचा तो आपल्याला भारताचा नागरिक घडवायचा आहे, या दृष्टिकोनातून त्यांना चांगलं प्रबोधन, अनेक प्रबोधनकारांच्या माध्यमातून पण त्यांचं प्रबोधन केलं जाणार आहे। मी फार लहान
या बघा, मला ह्या विषयाची काही माहिती नाही. मला वाटतं की तुम्हीच तिकडे होते आणि तुमची वाट पाहत मी इकडे बसलो होतो. एक मुद्दा आहे. गेल्या 2 वर्षापासून डिपार्टमेंटने एक जी आर काढलेला होता की MMR 2 किंवा शहरामध्ये शाळा आपण पहिली ते 7वी पर्यंत त्याची वेळ 8:30-9 नंतर करायची. एक वर्षापूर्वी पण मी तुम्हाला हा मुद्दा उपस्थित केला होता. अद्यापपर्यंत कुठल्याही प्रायव्हेट शाळेने ती वेळ बदललेली नाहीये. मग आता याला नेमकं जबाबदार कोण आहे? शाळा तुमचं ऐकत नाही, की तुमचे अधिकारी तुमचं ऐकत नाही? वेळेच्या संदर्भामध्ये स्थानिक पातळीवरचे अधिकार देण्यात आलेले आहेत. उदाहरणार्थ समजा थंडीचा कालावधी आहे आणि त्या उदाहरण सांगतो मी, तर त्या कालावधीमध्ये जर विद्यार्थी, पालक, तिथल्या ज्या काही समित्या आहेत आपल्या आणि व्यवस्थापन यांनी जर सामूहिक पद्धतीने निर्णय केला, विद्यार्थ्यांच्या हितासाठी जी काही गोष्ट असेल त्याप्रमाणे जर निर्णय केला तर त्याच्यामध्ये आम्हाला काही अडचण नाही. काही ठिकाणी एकाच शाळेच्या इमारतीमध्ये 2 शिफ्ट मध्ये पण शाळा असतात आणि म्हणून या सर्व गोष्टींचा विचार करून त्या स्थानिक पातळीवर त्यांना जे हिताचं असेल विद्यार्थ्यांच्या ते निर्णय ते करू शकतात. शासकीय शाळा गव्हर्नमेंटच्या मालकीच्या काही शाळा आहेत तिथे कुठेही 200 शाळा चालत नाही. हा सर्वजित चोचलेपणा जो आहे प्रायव्हेट शाळेचा सरकार का त्यांना पुरवतोय? एक तर फी मोठ्या प्रमाणात घेतली जाते. ते म्हणतात की आम्ही एका इमारतीमध्ये 2 शिफ्टमध्ये शाळा चालवतोय. त्याचा अल्टिमेट त्रास मुलांना होतोच ना. पहिली दुसरीच्या मुलांना जर समजा 6:30 वाजता बसमध्ये बसावं लागत असेल तर त्यांच्या मानसिकतेवर त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत नाही का? आणि जर होत नसेल तर मग शासनाने असं जी आर का काढला होता? अशा पर्टिक्युलर कोणत्या शाळेच्या संदर्भातल्या त्या पालकांची जर काही सूचना आली तर आम्ही त्या व्यवस्थापनाला तशी सूचना करू. शेवटी विद्यार्थ्यांच्या हितासाठी जे काही करावं लागेल ते करू. नाही, पाठीमागे वसईच्या एका शाळेचं आपल्याला माहिती असेल की एका विद्यार्थिनीला तिचं तब्येत, मला वाटतं 6वीची विद्यार्थिनी होती, तिचं तब्येत बरी नसताना ती उशिरा शाळेत आली आणि म्हणून त्याला दप्तराच्या सोबतच 100 उठबशा काढण्याचं शिक्षा तिथल्या त्या टीचरने त्या विद्यार्थींना दिलेल्या आणि त्याच दिवशी नंतर ती विद्यार्थिनी आजारी आणि मला वाटतं की नंतर हॉस्पिटलमध्ये तिचं दुःखद निधन झालंय. आपल्या सर्वांच्या माध्यमातून ही बातमी आल्याच्या नंतर त्याची गंभीर दखल शासनाने घेतली. मला वाटतं की स्थानिक पातळीवरच्या अधिकाऱ्यांनी सुमोटो ही माहिती मिळाल्याच्या नंतर तिथे पुढे संवाद साधून जे कोण संबंधित आहे त्याच्यावर कारवाई करणं अपेक्षित होतं. तसं त्यांनी न केल्यामुळे त्यांच्यावर पण विभागाने कारवाई केलेली आहे. हा पहिला विषय. आणि त्या घटनेच्या माध्यमातून परत पूर्ण राज्यासाठी विद्यार्थ्यांना या अशा गोष्टीचं गालबोट लागू नये म्हणून एक परिपत्रक सविस्तर विभागाने निर्गमित केलेलं आहे. माझा प्रश्न असा होता की कॉन्व्हेंट शाळांमध्ये तिथल्या आणि बांधकामांना काही ठिकाणी विरोध केला जातो. पर्टिक्युलर अशी कोणती जर शाळा असेल त्याची जर तक्रार पालकांनी कोणी जर दिली तर निश्चितपणे त्याच्यावर कारवाई केली जाईल. मराठी शिकवणं हे कायद्याने बंधनकारक आहे आणि आपण जर बघितलं असेल तर पाठीमागच्या काळापासून आम्ही त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. या संदर्भामध्ये त्या त्या कार्यक्षेत्राच्या अधिकाऱ्यांना पण सूचना केलेली आहे. पर्टिक्युलर शाळेचं जर आपण सांगितलं तर तिथं आपण चौकशी करू. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की देशभक्तीपर गाण्यांवर कवायत विद्यार्थ्यांनी खूप मेहनतपूर्ण आणि तुम्ही जर काही ठिकाणी जर बघितलं तर त्या त्या शाळेने त्याची जी काही प्राप्त परिस्थिती आहे त्या पद्धतीने त्याने खूप मेहनत घेऊन या कार्यक्रमाचं प्रॅक्टिस ते करतायत.
तर माझी विनंती आहे की या सर्वांना आपले आशीर्वाद असू देत. थँक्यू. काही राजकीय पक्ष